बैसोनी पाण्यावरी वाचली ज्ञानेश्वरी. आध्यात्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक प्रबोधनकार राष्ट्रसंत श्री भगवानबाबा यांना पुण्यतिथी निमित्त कोटी कोटी वंदन. आज आपण ज्या सुशिक्षित, सभ्य आणि प्रगत समाजाकडे वाटचाल करत आहोत त्याच्या पायाभरणीत संत भगवानबाबाचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. भगवानबाबांनी तत्कालीन समाज व्यवस्थेतील अंधश्रद्धा, अज्ञान आणि हिंसेवर निर्भीडपणे प्रहार केला. त्यांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखले आणि समाजाला असा उपदेश दिला, पैसे नसतील, वेळ प्रसंगी जमीन विका, पण लेकरांना उत्तम शिक्षण द्या. हा उपदेश केवळ शब्द नव्हता, तो समाजाला दिलेला दिशादर्शक मंत्र होता. आज त्याच विचारांचा परिणाम म्हणून शासन, प्रशासन, साहित्य, उद्योग, कला, क्रीडा आणि कॉर्पोरेट क्षेत्रात अनेकांनी दैदिप्यमान यश संपादन केले आहे. भगवानबाबांनी फक्त उपदेश केला नाही, तर स्वतः पुढाकार घेऊन अनेक शिक्षण संस्था उभ्या करण्यासाठी हातभार लावला. पशुहत्या बंदी घालून लोकांना हिंसेपासून परावृत्त केले आणि त्यांना वारकरी संप्रदायाच्या शांत, समतेच्या आणि भक्तीच्या मार्गावर आणले. त्यांनी एका सुशिक्षित, सभ्य आणि संवेदनशील समाजाची भक्कम पायाभरणी केली. त्याच काळात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि राष्ट्रसंत गाडगे बाबा यांनी विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात अशाच प्रकारचे समाज सुधारणेचे कार्य केले. सुदैवाने त्यांचे कार्य आज शाळेत शिक्षणातून आपल्या मुलापर्यंत पोहोचते. मात्र खेदाने म्हणावे लागते की भगवानबाबांनी केलेल्या या महान समाज सुधारणेचा अजूनही पाठ्यपुस्तकात समावेश झालेला नाही. शासनाकडे एक नम्र विनंती आहे, भगवानबाबाचे हे समाजसुधारकाचे अंगही समोर आले पाहिजे, जेणेकरून येणाऱ्या पिढ्यांना भगवानबाबा केवळ संत म्हणून नव्हे, तर समाज घडवणारे महान द्रष्टे या वेगळ्या आयामातून समजतील. हीच भगवानबाबांना खऱ्या अर्थाने दिलेली नम्र आणि सच्ची आदरांजली ठरेल.